आपली राखी. आपल्याला मंगळवारी काय करायचे हे सांगण्यासाठी आले आहे. मंगळवार हा दिवस असला आहे आपल्या गणेशजींचा आणि हनुमंतांचा. आपण सूर्याला जल देऊन गणेशजींना दुर्वा आणि फूल वाहून, हनुमंतांना संध्याकाळी चमेलीच्या तेलाचा दिवा, त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ घालून दिवा लावला ते खूप चांगलं आहे. नेहमीप्रमाणे आपण आपलं गुप्तदान म्हणजे माचीस आहे ते करायचंच आहे, वर्षभर करायचं आहे. आणि बजरंग बाण आहे, हनुमान चालीसा आहे, हे वाचायचं आहे. त्याचबरोबर आता जवळ होळी येत आहे, त्याच्यासाठी आपल्याला आपल्याकडची तयारी मात्र झाली पाहिजे. होळीमध्ये खूप असे लोक आहेत जे तंत्रमंत्राचा वापर करतात, नजर टोटक्यांचा वापर करतात आणि त्यापासून आपण आणि आपलं कुटुंब सुरक्षित राहण्यासाठी आपणही काही तयारी केली पाहिजे. तर आता 2 दिवसावर होळी आहे 13 तारखेला. त्याच्यासाठी थोडंसं सामान तुम्हाला घरी आणून ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला नारळ आहे, काळे तीळ आहेत, लवंग आहे, इलायची आहे, दालचिनी आहे, परत त्याचप्रमाणे एक काळा कपडा, असं छोटे मोठे तुम्ही वस्तू आणून ठेवा. मग ते मी जेव्हा होळीच्या आधी त्याचं काय करायचं आणि कसं करायचं ते मी तुम्हाला तेव्हा सांगेन. उद्या मंगळवार आहे, मंगळवारी आपल्या घराची नजर काढायची आहे. उद्याच तुम्ही दालचिनीची पावडर घ्या, आपल्या घराच्या दाराच्या बाहेर उभं राहा आणि आतल्या बाजूला ती पावडर हातावर उजव्या हातावर घेऊन मॅनिफेस्ट करा की आपल्या घरामध्ये सगळे दारिद्र्य, नजरतोट जे पण आहे ते बाहेर पडू दे आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास होऊ दे, चांगले आरोग्य होऊ दे, आपल्या मुलांबाळांचं चांगलं होऊ दे, असं बोलून तुम्ही फूक मारा आणि ती आपल्या घरामध्ये युनिव्हर्सलमध्ये आल्यासारखी तिला घराच्या आतमध्ये ती पावडर झटका. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे हात चांगले स्वच्छ मिठाने धुवून घ्या. अशा प्रकारे तुम्ही उद्या हा उपाय करू शकतात. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये आज प्रत्येक कोपऱ्यामध्ये मीठ ठेवा. मिठामध्ये 5-5 लवंगा लावा. लवंगाला फूल असलं पाहिजे आणि मिठाने लादी पुसत राहा, त्याच्यामुळे घरातली निगेटिव्हिटी बाहेर होते. मीठ घालून आंघोळ केल्याने आपला ओरा चांगला राहतो. अशा प्रकारे उद्याचा तुम्ही मिठाचा वापर सर्वत्र करा. श्री स्वामी समर्थ.